स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की जो उपाय आपल्याला दिवाळी येण्याआधी करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला गुपचूप करायचा आहे. तर प्रथम मी तुम्हाला सांगते की हा उपाय आपल्याला का करायचा आहे. तर बघा, आपण जेव्हा कष्ट करतो, कमावून पैसा घरी आणतो आणि तो पैसा आपल्याला पुरवठ येत नाही. आलेला पैसा आपल्या घरामध्ये राहावा, आलेला पैसा आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी पुरवठ यावा आणि आपण जो पण कष्ट कमावून जो पण पैसा आणतो त्या पैशातून आपण ज्या पण वस्तू खरेदी करतो त्या वस्तू आपल्याला निरंतर राहाव्या आपल्याजवळ. लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी, आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराटी व्हावी, आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी व्हावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व्हावी आणि आपल्या घरामध्ये जो पण प्रामाणिकपणे कमवलेला जो पण पैसा असतो त्या पैशाचा आपण योग्य वापर करावा, यासाठीच तो पैसा वापरला जावा. तर ह्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे. थोडक्यात काय, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर राहावी आणि आपल्या घरामध्ये संपत्तीचं आगमन व्हावं, यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर बघा, दिवाळी येण्याच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये. तर हा उपाय तुम्हाला गुपचूप करायचा आहे. तर तुम्हाला एक सांगते की काही उपाय असे असतात बघा की ते उपाय आपल्याला गुपचूप करावे लागतात. आपण त्या उपाय केल्यामुळे कुणाचं वाईट तर नाही करणार, फक्त तो उपाय हा आपल्या स्वतःसाठी आपण करत असतो, आपल्या कुटुंबासाठी करत असतो. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळावे ह्यासाठी आपण कोणता पण स्वामींच्या मार्गातील उपाय असेल तो करत असतो. आपण कोणताही उपाय हा दुसऱ्याचं वाईट व्हावं यासाठी करत नसतो, हे आधी तुम्ही समजून घ्या. फक्त एवढंच म्हणते की हा उपाय गुपचूप करायचा आहे, की कोणाला हा उपाय केल्यानंतर दिसू नये अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला प्रथम सांगते की दिवाळी येण्याच्या आधी, म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ माझा वसुबारस दिवशी पाहिला असेल किंवा वसुबारसच्या आधी बघितला असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा तुम्ही धनतेरस दिवशी जरी माझा व्हिडिओ बघितला असेल तरीसुद्धा त्या दिवशी तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता. तर उपाय हा आपल्याला तुळशी वृंदावनामध्ये करायचा आहे आणि उपाय आपल्याला, तर आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन नक्कीच असतं. तर आपल्याला तुळशी वृंदावनामध्ये हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला 1 रुपयाचा सिक्का म्हणजे 1 रुपयाचं नाणं पाहिजे आणि हे 1 रुपयाचं नाणं आपल्याला गुपचूप म्हणजे कुणाच्याही दृष्टीस न पडता, कुणाच्याही नजरेस न पडता आपल्याला हे 1 रुपयाचं नाणं त्या तुळशी वृंदावनामध्ये नेऊन ठेवायचं आहे आणि गुपचूप ठेवायचं आहे. आपल्याला कुणालाही सांगायचं नाही. गुपचूप हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आपण का करणार आहे, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत आपण आणि आपल्याला दिवाळीच्या आधी करायचं आहे. तर तो रुपया आपण ठेवायचा तुळशी वृंदावनामध्ये आणि त्याच्यावर माती टाकायची की जेणेकरून ते दुसऱ्यांच्या नजरेस पडणार नाही. हा 1 रुपयाचा सिक्का त्याच्यामध्ये तुळशी वृंदावनाच्या बाजूला ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण माती टाकायची आणि त्यानंतर आपल्याला तुळशीला नमस्कार करायचा, तुळशीला हळदी कुंकू व्हायचं, तुळशीला अगरबत्ती धूप दीपारती ओवाळायची, तुळशीला नमस्कार करायचा आणि तुळशीचा आशीर्वाद घ्यायचा. दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा असतो, कारण दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो आणि लक्ष्मीपूजनामुळे जेव्हा आपण लक्ष्मीचा पूजन करतो घरामध्ये, त्यावेळेला आपल्या घरामध्ये संपत्तीचं आगमन होतं, आपल्या घरामध्ये भरभराटी होते आणि लक्ष्मी माता आपल्या सर्वांना आशीर्वाद देते. तर यासाठी दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या आधी 2 दिवस आधी, आपल्याला 3 दिवस आधी हा उपाय नक्कीच तुम्ही तुळशी वृंदावनामध्ये करा. तर पूजन तुळशीचं करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला सांगते की दिवाळी दिवशी हा जो आपण 1 रुपयाचा सिक्का गुपचूप दिवाळीच्या आधी 2-3 दिवस आधी हा उपाय करून ठेवायचा आणि दिवाळी दिवशी काय करायचं, तर दिवाळी दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन जे असतं आपलं, त्या दिवशी लक्ष्मीपूजना दिवशी हा 1 रुपयाचा सिक्का आपल्याला पुन्हा तिथून घ्यायचा आहे, जिथं आपण आधी ठेवलेला असतो तुळशी वृंदावनामध्ये, तो तिथून लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला काढायचा आणि आपण ज्या वेळेला लक्ष्मीपूजन आपल्या घरामध्ये करणार आहोत, जेव्हा आपण सर्व वस्तू तिथे ठेवतो आणि त्यासोबत आपल्याला ही जे 1 रुपयाचा सिक्कासुद्धा आपल्याला तिथं ठेवायचा आहे. आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये तो सिक्का ठेवायचा आणि त्याचीसुद्धा लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या सिक्क्याचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी आपल्याला तो जो सिक्का आपण गुपचूप ठेवलेला असतो तो सिक्का आपल्या तिजोरी असते, आपल्या दुकानाचा जो गल्ला असतो किंवा तुमच्या जे पॉकेट असेल त्याच्यामध्ये हा सिक्का ठेवू शकता. यामुळे काय होतं, तर लक्ष्मी आपल्याकडे आकर्षली जाते, लक्ष्मी प्राप्ती होते. म्हणजे काय, तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करते. आपण जो पण कष्ट करून पैसा आणतो तो पैसा चांगल्या कामासाठी वापर होतो त्या पैशाचा
आणि आपल्याला लक्ष्मी धनधान्य समृद्धी येते. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या घरामध्ये सुखसोयीसुद्धा येतात. यासाठी प्रत्येक व्यक्तीनं दिवाळी येण्याआधी हे जे मी तुम्हाला सांगितलं ₹1 सिक्क्याचा उपाय नक्की करून बघा. अगदी श्रद्धेने आणि मनापासून करा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अतिशय महत्त्वाची सेवा छोटीशीच होता. छोटासा उपाय, सेवा म्हणा तुम्ही ह्याला, पण अगदी श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही नक्कीच करून बघा. छोटासाच उपाय आहे. उपाय करण्यासाठी जास्त खर्चसुद्धा नाही. आपण ₹1 सिक्क्याचा आपल्याला उपाय करायचा. उपाय छोटासा आहे, पण त्याचा अनुभव खूप मोठा आहे. तुम्ही नक्कीच अनुभव घेऊन बघा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक छोटासा उपाय सांगितला की जो दिवाळी येण्याच्या आधी आपल्याला करायचा आहे, की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल. लक्ष्मी प्राप्ती ही तेव्हाच होते जेव्हा आपण कष्ट कमावून पैसा घरी आणतो आणि तो पैसा आपल्या घरामध्ये चांगल्या कामासाठी वापर करतो. तेव्हा लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये ती निरंतर वास करत राहते. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.